निंबळकच्या निमजाई देवीचा काय वर्णावा महिमा, धारच्या निमराज पवाराने केली तिची उपासना। निंब वृक्षाखाली प्रसन्न झाली देवी निमजाई माता, दिला वर म्हणाली छत्र चामराधीश फाल तुम्ही चिंता सोडा आता। निमजाईच्या आशीर्वादाने पवारांचे निंबाळकर झाले, या पराक्रमी सरदारांचे नाव तुघलकाच्या कानी गेले। वीर धारापतराव रणांगणी कामास आले, नाईक किताब देऊन तयास गौरविण्यात आले। निमजाईच्या आशीर्वादाने निंबाळकरांनी निर्माण केला आपला दरारा, पराक्रमाचा त्यांच्या गुणगान गातो महिपतगडावरचा वारा। निमराज पवार यांनी महिपतगड बांधला आणि सन 1240 मध्ये निमजाई देवीची प्रतिष्ठापना केली। दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर पंचमी ते अष्टमी दरम्यान निमजाई देवीची यात्रा असते। यावेळी महाराष्ट्रातील सर्व शाखांमधील निंबाळकर आवर्जून येतात। यात्रेतील देवीला हळद लावण्याचा विधी पाहण्यासारखा असतो। यानंतर सर्व निंबाळकरांचा हळदीचा शिक्का देऊन सन्मान करण्यात येतो। देवीचा अभिषेक, आरती, होम हे विधी निंबळकच्या निंबाळकरांचे वंशज शंभूसिंग पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडतात। यावेळी त्यांचा अळणीकर निंबाळकरांच्या वतीने मानाचा फेटा बांधून सन्मान केला जातो। देवीच्या पालखीचे रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले जाते। पंचक्रोशीतील भक्तगण देवीच्या चरणी भक्तिभावाने लीन होतात। नाईक निंबाळकरांच्या हस्ते यावेळी देवीच्या ध्वजाची विधिवत पूजा केली जाते। निंबाळकरांच्या हस्ते देवीला पंचामृताचा अभिषेक घालून देवीला स्नान घालण्यात येते। निंबाळकरांचे वंशज देवीची मनोभावे सेवा करतात। यावेळी मंदिरात सर्व गावकरी उपस्थित असतात। महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। यानंतर सवाद्य देवीची आरती करण्यात येते। वर्षाची कन्या कवर ओ माता जन्मली झाली प्रगट, 5 वर्षाची कन्या कवर ओ माता जन्मली झाली प्रगट। बाई गोरड्या हातात वाट्या मावण माळालेली गळावसन, बाई गोरड्या हातात वाट्या मावण माळालेली गळावसन। हौसाचा सिंगार केलाय थाट, मागे सिंदूर कपाळी मलवट। जय देव जय देव जय निमजाबाई, आरती गोवाळू पावती गोवाळू तू एक होती। जय देव जय देव। गावाच्या सुख समृद्धीसाठी देवीसमोर होम हवन करण्यात येते। हा होम करण्याचा मान देखील निंबाळकरांनाच आहे। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्या। दसऱ्याला सीमोल्लंघन किंवा शिलंगणाचा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो। यावेळी एकमेकांना शमीची पाने देण्यात येतात। देवीच्या पालखीचे गावात भक्तिभावाने स्वागत करण्यात येते। निंबाळकरांचे कुलदैवत असलेल्या निमजाई देवीच्या चरणी लीन होण्यासाठी लांबवरून भक्तगण येतात आणि तिची अगदी प्रेमाने भक्तिभावाने खणा नारळाने ओटी भरतात। बोला निमजाई देवीचा उधो उधो।